नमस्कार शेतकरी बांधवांनो, हा एक फोटो मला शेतकऱ्याने पाठवला आहे, ज्यामध्ये बघा टोमॅटोला खालून काळा टिपका पडला आहे. तो पहिल्यांदी लहान पांढरा किंवा हिरवट रंगाचा असो, नंतर तो जसजसा हळू वाढतो तसा गडद तपकिरी किंवा काळ्या रंगाचा होतो. तर हे कशामुळे होतं? तर त्याचं पहिलं कारण म्हणजे कॅल्शियमची कमतरता. तर कॅल्शियम झाडं जास्त प्रमाणात शोषू शकत नाही योग्य प्रमाणात, त्यामुळे होते. दुसरं कारण म्हणजे पाण्याची अनियमितपणा, म्हणजे एकतर झाडे पाणी खूप कोरडं पडणे किंवा अधिक पाणी देणे यामुळे देखील हा डाग येतो. तिसरं कारण म्हणजे नायट्रोजन युक्त खतांचा जर तुम्ही जास्त वापर केला तर त्याच्यामुळे झाडं कॅल्शियम शोषू शकत नाही, त्यामुळं. चौथं प्रमाण म्हणजे जमिनीचा पीएच. जर तुमचा जमिनीचा पीएच योग्य प्रमाणात नसेल, म्हणजे तो पीएच 6 ते 6 पॉईंट असणे गरजेचं आहे, तो जर नसला तर त्यामुळे देखील कॅल्शियमची कमतरता होऊन हा डाग पडतो. मुळांचे नुकसान. मुळ्यांचे कोणत्याही कारणाने नुकसान झाले तर ते मुळ्या काय करतात? अन्नद्रव्य नीट शोषू शकत नाही, त्यामुळे देखील हा काळा डाग पडतो. मग यावर तुम्ही काय उपाय करू शकता की हा डाग टोमॅटोवर येऊ नये? तर त्यासाठी तुम्ही पाणी नियमित झाडांना देणे खूप गरजेचे असते. नंतर कॅल्शियमयुक्त खते वापरायला तुम्ही पाहिजे. म्हणजे जेव्हा फुलं तयार होतात, फुलं झाल्यानंतर तुम्ही कॅल्शियम, नायट्रोजन सारख्या कॅल्शियमयुक्त खतांची फवारणी केली पाहिजे. आणि शक्यतो मल्चिंगचा वापर केला तर काय होतं? पालापाचोळा आणि मल्चिंगमुळे थर वापरल्यामुळे तिथे जमिनीचा मध्ये योग्य प्रमाणात तो ओलावा टिकून राहतो. आणि खतांचं व्यवस्थापन नीट केलं पाहिजे, म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमचा समतोल वापर केला पाहिजे. आणि नायट्रोजनचा अतिवापर टाळला पाहिजे. नायट्रोजनच्या अतिवापरामुळे देखील ही समस्या येते. तर व्हिडिओ जर आवडला असेल आणि अजून जर तुमचे टोमॅटोचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. आणि